नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा संदेश तुमच्यासाठी नाही, आजचा संदेश तुमच्या मनासाठी आहे. जर तुम्ही सध्या एकटे आहात, जर सगळे तुमच्यापासून दूर गेले आहेत, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबतच असं का होतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज श्री स्वामी समर्थ माझ्या माध्यमातून बोलणार आहेत. तुला एकटं केलं आहे, शिक्षा म्हणून नाही, तर निवड म्हणून. लोक दूर गेले कारण स्वामी जवळ यायचे होते. कधी विचार केलात का? जे लोक तुझ्यासोबत होते ते फक्त वेळेपुरते होते, पण स्वामी कायमचे आहेत सोबत. जेव्हा सगळे नाते तोडतात तेव्हा स्वामी तुझ्या मनाशी नातं तोडतात. आज तुझं दुःख स्वामी पाहत आहेत. कोणी पाहत नाही असं तुला वाटतं, पण स्वामी पाहत आहेत. तुझे अश्रू, तुझ्या मनातले प्रश्न, तुझी न सांगितलेली वेदना, हे सगळे त्यांच्या नजरेत आहे. तुला उशीर वाटतोय, पण स्वामींच्या घड्याळात उशीर नसतो. स्वामी कधीच लवकर देत नाहीत, कारण तू तयार नसतोस. आणि उशीरसुद्धा करत नाहीत, कारण तुझी वेदना त्यांना माहीत असते. आज जे थांबलं आहे ते उद्या अचानक सुरू होईल आणि लोक म्हणतील, कसं झालं? पण तुला माहिती असेल, स्वामींची कृपा शांतपणे होते. आज मी तुला स्पष्ट सांगतो, ज्यांनी कमी लेखलं, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांच्यासाठी तू काहीच करू नको. स्वामी म्हणतात, मी पाहतोय. तू फक्त शांत राहा. तुझं मौनच तुझी शक्ती आहे. लक्षात ठेव, ही अवस्था कायमची नाही. आज जे तुटलं आहे ते स्वामी नवीन बनवणार आहेत. तुझ्या आयुष्यात एक अशी सकाळ येणार आहे, जिथे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, धन्यवाद स्वामी. बाळा, घाबरू नको. तू हरलेला नाही. तुला थांबवलं आहे, कारण तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार आहे. तू रडला, ते मला माहीत आहे. तुटलास, तेही मला माहीत आहे. आता फक्त विश्वास ठेव. जर हा संदेश तुमच्यासाठीच होता, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण कदाचित उद्याचा संदेश तुमच्यासाठीच असू शकतो. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी धरून ठेवतात. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझं दुःख संपणार आहे. आज मी तुला धीर द्यायला आले नाही. आज मी तुला सत्य सांगायला आले आहे. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते योगायोग नाही, ते निवड आहे. आणि ती निवड केली आहे श्री स्वामी समर्थ यांनी. तुला असं वाटतंय सगळे पुढे गेले आणि तू जागेवरच आहेस, पण सत्य उलट आहे. स्वामी तुला धावत नाही ठेवत, ते तुला स्थिर करत आहेत. कारण धावणाऱ्यांना जग टाळ्यात येतं, पण स्थिर राहणाऱ्यांना ब्रह्मांड ऐकतं. तुला शांत बसवलं आहे, कारण तुझ्यातील आवाज त्यांना ऐकायचा आहे. कधी लक्षात आलंय का, जे लोक अचानक दूर गेले, जे काम अचानक बंद पडले, ज्या गोष्टी हातातून निसटल्या, त्या सगळ्या तुटणे नव्हते. ते स्वामींची अदृश्य घडामोडी होती. जे तुझ्यासाठी योग्य नव्हतं ते त्यांनी शांतपणे काढून घेतलं. तुला शिक्षा वाटली, पण ती सुरक्षा होती. सध्या तू खूप बोलत नाही, तू आधीसारखा नाही. तू जास्त निरीक्षण करतो. हे नैराश्य नाही, ही आध्यात्मिक तयारी आहे. जेव्हा आत्मा पुढच्या पायरीवर जातो तेव्हा तो आधी शांत राहतो. तुला आतून रिकामं वाटतं, कारण नवीन शक्ती भरण्याआधी जुनं रिकामं करावं लागतं. आज एक गोष्ट स्पष्ट ऐक, स्वामी तुझ्यावर नाराज नाहीत. ते तुझी परीक्षा घेत नाहीत, ती तुझी निवड करत आहे. जगात हजारो लोक आहेत, पण काही आत्मे खास कामासाठी निवडले जातात. तुला वेगळं का वाटतं? तुला
का सगळं खोल वाटतं? तुला का लोकांची ऊर्जा जाणवते? कारण तू सामान्य नाही. सध्या शांतता आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता नाही. उगवतीपूर्वीची शांतता आहे. एक अचानक बदल येणार आहे. लोकांना वाटेल नशीब, पण तुला माहिती असेल, हे स्वामींचं प्लॅन आहे. बाळा, तू थकला आहेस. मला माहिती आहे. तू स्वतःलाच प्रश्न विचारतो. पण लक्षात ठेव, मी तुला हरू देणार नाही. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच उद्या तुझ्याकडे बघतील. तू फक्त शांत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. आजपासून स्वतःबद्दल वाईट वाटून घेणं बंद कर. तू बळी नाहीस, तू निवडलेला आहेस. आणि एकच वाक्य मनात ठेव, मी थांबलो नाही, मला तयार केलं जातंय. जर हा संदेश तुझ्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा, मी निवडलेला आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित कोणीतरी सध्या तुटलेला आहे. हा साधा वाक्य मोटिवेशन नाही, तो आत्म्याचा निर्णय आहे. जेव्हा आयुष्यात सगळं थांबतं, काम अडतं, लोक दूर जातात, मन निराश होतं, तेव्हा आपण समजतो, हारलो की काय, मागे पडलो की काय. पण स्वामी सांगतात, तू थांबलेला नाहीस, तू घडवला जात आहेस. थांबणं आणि तयार होणं यात फरक आहे. थांबणं म्हणजे हार, पण तयार होणं म्हणजे उन्नती. जसं बियाणं जमिनीत पेरलं जातं, ते अंकुरासाठी शांत होतं, तसंच तुझ्यासोबत चाललं आहे. ही शांतता शिक्षा नाही, ही शक्ती साठवण्याची प्रक्रिया आहे. जे तुटलं ते का तुटलं? कारण पुढच्या स्तरावर ती माणसं, ती परिस्थिती, ते नातं तुझ्यासोबत जाऊ शकत नव्हतं. स्वामी आधी साफ करतात, मग देतात. रिकामं केल्याशिवाय नवीन भरता येत नाही. निवडलेला असणं म्हणजे जास्त परीक्षा, जास्त एकटेपण, जास्त गैरसमज, पण शेवटी जास्त आशीर्वाद असतो. स्वामी सामान्यांना गर्दीत ठेवतात, पण निवडलेल्यांना शांततेत घडवतात. आज जर तुला सगळं संत वाटत असेल तर घाबरू नकोस, कारण वादळात झाड हलतं, पण त्याची वाढ मात्र शांततेत होते. आज तुझी वाढ चालू आहे, अदृश्यपणे, स्वामींच्या कृपेने. आणि म्हणूनच स्वतःला सांग, मी हारलेलो नाही, मी तयार होत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.